स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बँकिंग विथ अनुजामध्ये. तुम्ही जर माझे प्रिव्हियस व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज गो थ्रू करा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर आज मी घेऊन आलेली आहे फ्लोअर बेस्ड पझल. जसं की सगळ्यांना माहिती आहे, IBPS PO एक्झाम संपलेली आहे, प्रिलिम्स. आता जे राहणार ते मेन पार्ट, टफ पार्ट, जो की मेन्स. आणि मेन्स जेव्हा म्हणतो तेव्हा मेन्समधले जे पझल असतात ते कम्पॅरेटिव्हली प्रिलिम्स हाय असतात. सॉल्व्ह करायसाठी टाईम कन्झ्युमिंग असतात. असं नाही म्हणणार की खूप डिफिकल्ट असतात, पण टाईम कन्झ्युमिंग पझल असतात. तर एखादं पझल तर तुमचा इतका वेळ घेते की तुम्ही बाकी पेपर अटेम्प्ट करणं विसरून जाता. तर तुम्हाला कुठे स्टक व्हायचं नसते पेपरमध्ये आणि फाइंड आउट करायचं असते राईट पझल आपल्या राईट टाईममध्ये सॉल्व्ह होणार अशी. तर मी एक पझल घेऊन आली आहे. ही म्हणू शकतो आपण की मेन्ससाठी इझी लेवल पझल आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण पझल वाचून घेऊ. आणि कधी पण मेन्सच्या पझलला असंच करायचं, पूर्ण पझल रीड करायची, त्याच्यामधून पॉईंट्स फाइंड आउट करायचे. म्हणजे हे सगळं डोक्यातल्या डोक्यात करायचं आहे आपल्याला, की मला हे पझल जमणार का आणि हे पझल सॉल्व्ह करायसाठी माझ्याजवळ जे क्लूज आहे ते सगळे एकामेकाला जोडून आहेत का. एकदम ड्रास्टिक चेंजवाले क्लूज असतात ना, तिथे हात नाही घालायचा सहसा. ठीक आहे, तर आता जसं मी या पझलवरून एक एक्झाम्पल सांगतेस तुम्हाला समजून. ठीक आहे, इथे काय म्हटलेलं आहे की तुमच्याकडे 8% आहे आणि ते डिफरंट फ्लोअरवर सिट करत आहे. ठीक आहे, तर मी आधी फ्लोअर बनवून घेणार. 1 2 3 4 5 6 7 और 8. ठीक आहे, हे 8 फ्लोअर मी बनवून घेतले. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती जी बेसिकली आपल्या लक्षातच येते की ग्राउंड फ्लोअर फर्स्ट राहणार, 8 फ्लोअर टॉपवर राहणार आणि फर्स्टच्या नंतर सेकंड फ्लोअर राहणार. ठीक आहे, नंतर काय म्हटलेलं आहे, ए लिव्हज ऑन ऑड नंबर फ्लोअर. ए जो आहे तो ऑड नंबर फ्लोअरवर राहणार, पण तो फर्स्ट फ्लोअरवर नाही. मग ए साठी ज्या पॉसिबिलिटीज राहणार माझ्या, त्या किती फ्लोअरच्या बनतील? 3, 5 आणि 7. तर इथे 3 पॉसिबिलिटी म्हणजे मेन्सच्या पझलमध्ये खूप सगळ्या पॉसिबिलिटी नाही म्हणू शकत आपण याला, खूप कमी पॉसिबिलिटीज. कारण की जेव्हा अल्टरनेट डायग्राम बनते ना, तेव्हा खूप काय म्हणते बघा, अल्टरनेट डायग्रामची पण अल्टरनेट डायग्राम बनते. ते खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होत जाते. तर मला असं वाटतं इथे इझी करण्यासाठी मी एची पोझिशन एक आयडेंटिफाय करूनच घेते. एक तर मी एला 3वर ठेवते आणि एकदा एला 5वर ठेवते. एक या साईडला एला मी सपोज 7वर ठेवते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, ओन्ली 2% सीट बिटवीन ए अँड बी. ऑब्व्हियसली आता मी इथे वर बीला बसवू शकत नाही, तर 2 लोक सोडून मी बीला इथे बसवणार. या या डायग्राममध्ये मी इथे पण परत मला वरतीच बसवावं लागेल बीला. ठीक आहे, पण इथे जे आहे ना, इथे 2 पॉसिबिलिटी आहे की 1-2 सोडून मी बीला इथे पण बसवू शकते, प्लस 1-2 सोडून मी बीला इथे पण बसवू शकते. ठीक आहे, माझ्याकडे 2 पॉसिबिलिटी येत आहे. म्हटलं मी तुम्हाला की पॉसिबिलिटीमध्ये पण पॉसिबिलिटी जनरेट होत असतात. तर ठीक आहे, की जेव्हा पझल वाचलेलं राहणार मी आधीच, तर मला नाही का या बी वाल्या पॉसिबिलिटीची भीती नाही वाटणार. कारण की माझी नेक्स्ट लाईन काय म्हणते, सी लिव्हज इमिजिएटली अबाव बी. आता इथे जर बी माझा टॉपवर आहे, तर सी याच्या इमिजिएट अबाव राहू शकणार आहे का? नाही राहू शकणार आहे. तर माझी ही पॉसिबिलिटी जी आहे ती इथेच फेल होऊन जाते आणि ओनली आय कन्सिडर दिस पॉसिबिलिटी. ठीक आहे, सो यहाँ पे सी सी येणार आणि इथे पण एक सी येऊन जाणार. ठीक आहे, इमिजिएट अबाव म्हटल्यामुळे. नेक्स्ट लाईन काय म्हणते माझी, डी लिव्हज बिलो सी. सीच्या खाली डी राहत आहे, बट अबाव एफ. आणि हा डी जो आहे तो एफच्या अबाव राहत आहे. ठीक आहे, आता तुम्हाला अजून परत एक फाइंड आउट करावं लागते की सीच्या खाली तुमच्या जवळ 2 पोझिशन आहे का. जर मी ही वाली अरेंजमेंट पाहिली ना, तर इथे माझ्या लक्षात येते की सीच्या खाली तर ओन्ली एकच प्लेस आहे. तर ही अरेंजमेंट गेली. ठीक आहे, इथे दिसत आहे मला की आहे माझ्याजवळ बऱ्याचशा जागा आहेत वॅकंट प्लेसेस. आणि इथे दिसत आहे 1 2 3 पोझिशन वॅकंट. तर मी आयडेंटिफाय तर नाही करू शकत की मी डी आणि एफला कुठे सिट करणार. ठीक आहे, मी नेक्स्ट लाईन रीड करते. परत नेक्स्ट लाईन काय म्हणते माझी, ई लिव्हज ऑन अ इवन नंबर फ्लोअर. म्हणजे ई कडे जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते असं समजू आपण, 2 4 6 आणि 8 इतके ऑप्शन्स अवेलेबल आहे. ते आपण नंतर कट करू की कोणत्या फ्लोअरवर ऑलरेडी सीट आहे लोक. ठीक आहे, नंतर काय म्हटलेलं आहे, जी लिव्हज इमिजिएट बिलो एच. एचच्या इमिजिएट बिलो जी आहे. म्हणजे जी आणि एचची हे जे सीट करणार तेव्हा पेअरमध्येच करणार. ठीक आहे, नंतरची लाईन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे एफ डज नॉट लिव्ह ऑन अ ग्राउंड फ्लोअर. एफ डज नॉट लिव्ह ऑन अ ग्राउंड फ्लोअर. जसं की मी इथे म्हटलं होतं की मला डी आणि एफची पोझिशन आयडेंटिफाय नाही होत आहे, तर इथे एफ ग्राउंड फ्लोअरला बसणार नाही हे तर त्यांनी सांगितलं. म्हणजे एफला इथे बसवावं लागेल मला आणि डीला इथे बसवावं लागेल. ही पोझिशन ती फिक्स झाली. आणि सिमिलर वेमध्ये या डायग्राममध्ये इथे एफ नाही बसत आहे, तर एक तर मी एफला इथे बसवू शकते, अदरवाईज मी एफला इथे बसवू शकते. ह्या 2च जागा एफसाठी माझ्याजवळ आहेत सध्या. कारण सांगते का बरं, कारण की हे दोन्ही गोष्टी माझ्या सीच्या खाली आल्या पाहिजे. आणि मी जेव्हा एफला सेट करेन तेव्हा मला हे पण कीप इन माइंड करावं लागेल की माझा डी हा सँडविच आहे सी आणि एफ मधला. ठीक आहे, तर मी नेक्स्ट लाईन रीड करते की इथे सांगितलंय एफ डज नॉट लिव्ह ऑन अ ग्राउंड फ्लोअर. ठीक आहे, आता तुम्हाला एक पॉसिबिलिटी
इथे म्हटलं आहे जी आणि एच सोबत येणार. तर मी एक अल्टरनेट डायग्राम बनवून दाखवतो तुम्हाला. इथे सी, बी याच डायग्रामची. जसं इथे सपोज इथे मी एफला कन्सिडर केलं, इथे एला कन्सिडर केलं आणि इथे 2 वॅकंट प्लेसेस आणि एक इथे. ठीक आहे. आता लक्षात घ्या तुम्ही, हे सगळं आपल्याला पेपरच्या वेळेस मनातल्या मनात करायचं असते. आता एक एक तुम्ही लक्षात घ्या, की तुम्हाला एफच्या वरती डी बसवायचं आहे. तर डी तुम्ही एक तर या पोझिशनला बसवू शकता, नाहीतर तुम्ही या पोझिशनला बसवू शकता. मग मला सांगा, जर तुम्ही डी इथे बसवला, तर तुम्ही जी आणि एचची जी पेअर आहे, जी कॉन्सिक्युटिव्ह आहे, ती तुम्ही कुठे बसवणार? तुमच्याजवळ कॉन्सिक्युटिव्ह प्लेसेस उरतात का? नाही उरत. जसं डी इथे जरी बसवला तरी उरत नाही. कारण की एक ही वॅकंट येते, एक ही वॅकंट येते आणि एक ही वॅकंट येते. तर ही अरेंजमेंट इथे समजा तुमची नाही बसत. जसं आता इथे मी जर एफला कन्सिडर केलं, तर मी ऑब्व्हियसली डीला इथे कन्सिडर करू शकते. ठीक आहे, मला सीच्या खालीच करायचं आहे. प्लस एच आणि जीला मी इथे बसवू शकते. हे 2 कॉन्झिक्युटिव्ह प्लेसेस वॅकंट आहेत. आणि जो एच म्हटलाय जो इव्हन प्लेसवर आहे, तो ऑब्व्हियसली 8th फ्लोअर इज अ इव्हन फ्लोअर. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 और 8. इन दिस वे ही झाली आपली पझल कंप्लीट. मला वाटते की तुम्ही याला आर-आर-बी क्लेरिकलच्या मेन्सची कन्सिडर करू शकता. आणि पझल सॉल्व्ह करताना जेव्हा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करता, तुम्हाला सोल्युशन नाही आलं, कुठे तुम्ही अटकले, तेव्हा तुम्ही सोल्युशन पहा. पण मला असं वाटतं की काही पझल असतात, की तुम्ही प्रिलिम्सची तुमची इतकी प्रॅक्टिस झालेली असते, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर करून पाहायला पाहिजे. ठीक आहे. सो इथे मी थांबते. थँक सो मच. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसणार, तर ते पण पहा. थँक